स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 30 जुलै। आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडीचे प्रश्न। तर चला सुरू करूया। प्रश्न पहिला, नुकताच आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस कोणत्या दिवशी साजरा केला गेला? ऑप्शन क्रमांक 1 25 जुलै, 2 26 जुलै, 3 27 जुलै, 4 29 जुलै। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 29 जुलै। 29 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस साजरा केला गेला। प्रश्न क्रमांक दुसरा, नुकतेच हिंदीमध्ये MBBS करणारे देशातील पहिले मेडिकल कॉलेज कोणत्या ठिकाणी ओपन करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 जबलपूर, 2 मुंबई, 3 पुणे, 4 अहमदाबाद। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जबलपूर। जबलपूर येथे नुकतेच हिंदीमध्ये शिक्षण देणारे MBBSचे शिक्षण देणारे देशातील पहिले मेडिकल कॉलेज ओपन होणार आहे। प्रश्न क्रमांक 3, देवदासी कानून कोणत्या राज्य सरकारने प्रस्थापित केला आहे? ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान, 2 बिहार, 3 कर्नाटक, 4 उत्तर प्रदेश। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक। कर्नाटक या राज्याने देवदासी कानून प्रस्थापित केला आहे। प्रश्न क्रमांक 4, नुकतेच DRDO प्रलय मिसाईलचे यशस्वी प्रक्षेपण कोणत्या ठिकाणी केले आहे? ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश, 2 राजस्थान, 3 कर्नाटक, 4 ओडिसा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ओडिसा। ओडिसा येथे DRDO प्रलय मिसाईलचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 5, भारताचा सर्वात मोठा पेट्रोकेमिकल संयंत्र कोणत्या ठिकाणी बनणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश, 2 राजस्थान, 3 कर्नाटक, 4 ओडिसा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ओडिसा। ओडिसा येथे भारताचा सर्वात मोठा पेट्रोकेमिकल संयंत्र बनणार आहे। प्रश्न क्रमांक 6, नुकतेच विजय शर्मा यांचे निधन झाले आहे, ते कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 जलवायू कार्यकर्ता, 2 शास्त्रज्ञ, 3 कवी, 4 नाटककार। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जलवायू कार्यकर्ता। नुकतेच निधन झालेले विजय शर्मा हे जलवायू कार्यकर्ता होते। प्रश्न क्रमांक 7, कोणत्या राज्याने पहिली योग नीती सुरू केली आहे? ऑप्शन क्रमांक 1 बिहार, 2 छत्तीसगड, 3 उत्तराखंड, 4 कर्नाटक। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 उत्तराखंड। उत्तराखंड या राज्याने पहिली योग नीती सुरू केली आहे। प्रश्न क्रमांक 8, नुकत्याच कोणत्या दिवशी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा 19वा स्थापना दिवस कधी साजरा केला गेला? ऑप्शन क्रमांक 1 26 जुलै, 2 27 जुलै, 3 28 जुलै, 4 29 जुलै। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 29 जुलै। 29 जुलै रोजी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा 19वा स्थापना दिवस साजरा केला गेला। प्रश्न क्रमांक 9, कोणत्या देशाने 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन 6 तासामध्ये बनवले आहे? ऑप्शन क्रमांक 1 जर्मनी, 2 जपान, 3 चीन, 4 रशिया। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जपान। जपान या देशाने 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन 6 तासामध्ये बनवले आहे। प्रश्न क्रमांक 10, नुकतेच प्रो. आशिष कुमार घोष यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी निवड झाली आहे? ऑप्शन क्रमांक 1 बिहार, 2 उत्तराखंड, 3 हरियाणा, 4 केरळ। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड। उत्तराखंड या राज्याचे नवीन राज्यपाल प्रो. आशिष कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक 11, चेहरा स्कॅन करून राशन देणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? ऑप्शन क्रमांक 1 हिमाचल प्रदेश, 2 उत्तराखंड, 3 हरियाणा, 4 केरळ। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हिमाचल प्रदेश। हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने चेहरा स्कॅन करून राशन देणार आहे। प्रश्न क्रमांक 12, FIDE बुद्धिबळ विश्वकप 2025 ची मेजवानी कोणता देश करणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑस्ट्रेलिया, 2 नॉर्वे, 3 चीन, 4 भारत। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 भारत। भारत हा देश FIDE बुद्धिबळ विश्वकप 2025 ची मेजवानी करणार आहे। प्रश्न क्रमांक 13, कृषी समृद्धी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 1 हरियाणा, 2 पंजाब, 3 महाराष्ट्र, 4 बिहार। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र। महाराष्ट्र या राज्यामध्ये कृषी समृद्धी योजना सुरू करण्यात आली आहे।
प्रश्न क्रमांक 14. साजा व्हायरल 2025 हा पावसाळी सांस्कृतिक महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला गेला? ऑप्शन क्रमांक 1 हरियाणा, 2 तामिळनाडू, 3 महाराष्ट्र, 4 बिहार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू. तामिळनाडू या राज्यामध्ये साजा व्हायरल 2025 हा पावसाळी सांस्कृतिक महोत्सव साजरा केला गेला. प्रश्न क्रमांक 15. MS धोनी यांना कोणत्या राज्याचे पर्यटन ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 1 हरियाणा, 2 तामिळनाडू, 3 महाराष्ट्र, 4 झारखंड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 झारखंड. झारखंड या राज्याच्या पर्यटन ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून MS धोनी यांची निवड करण्यात आली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.